अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई। आदिवासीच्या संवैधानिक अधिकारासाठी अमरावती आयुक्त कार्यालयावर धाकमोर्चा। यवतमाळ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद अंतर्गत आज जून 18 ला विभागीय आयुक्त कार्यालय अमरावती येथे इरविन चौक अमरावती येथून भव्य रॅली काढून धरणे प्रदर्शन करण्यात आले। अमरावती जिल्ह्यातील 8 गावांना 2011-12 मध्ये शासनाने असंवैधानिकरित्या शेड्यूल एरियातून नॉन शेड्यूल एरियामध्ये विस्थापित केले आहे। या विस्थापनाच्या विरोधात संघटनतर्फे रॅली काढण्यात आली, कारण कुठल्याही प्रकारचा संवैधानिक नियम व अटी किंवा सेटलमेंट या गावाच्या बाबतीत शासनाने पाडल्या नाही। ज्या गावाचे विस्थापन करण्यात आले त्या गावांमध्ये आता कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध नाही। गावामध्ये शाळा, दवाखाने, रस्ते, वीज, रोजगार, आरोग्य या सुविधा नाही। तर विस्थापित लोकांना अतिशय हलाखीचं जीवन जगावं लागत आहे। त्यांना पुनर्वसनाचा मोबदला सुद्धा देण्यात आला नाही। व्याघ्र प्रकल्पाची आदिवासीची जमीन पूर्णपणे गेल्याने आदिवासी बेघर झाला आहे आणि त्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला त्यांना मिळाला नाही। अशीच उदाहरणं महाराष्ट्रभरामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे। या संदर्भात शासनाने प्रशासनाने आदिवासींवर बेकायदेशीर गुन्हे सुद्धा दाखल केलेले आहे। त्यामुळे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने महाराष्ट्रात राज्यस्तरीय चरणबद्ध आंदोलन करण्यात येत आहे। त्याची सुरुवात मेळघाटातील विस्थापित आदिवासींच्या प्रश्नांना घेऊन करण्यात येत आहे। शेड्यूल एरियामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि सोबतच त्यांचं प्रॉपर सेटलमेंट करून देण्यात यावं, नुकसान भरपाई देण्यात यावी, यासाठी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आक्रमक होत आहे। या रॅलीचे नेतृत्व उभारते नेतृत्व रामकृष्ण ढिगर सर, राज्य प्रदेश अध्यक्ष आदी एकता परिषद महाराष्ट्र, कनवर वळवी साहेब, कार्यकारी अध्यक्ष आदी एकता परिषद महाराष्ट्र, गजानन गंडाळे साहेब, राज्य प्रदेश अध्यक्ष आदी छात्र संघ महा, दिलीप जवादे सर, राज्य उपाध्यक्ष आदी एकता परिषद महाराष्ट्र, विमोद मुधाने सर, BMP अशा अनेक पदाधिकारी यांनी रॅलीचे नेतृत्व केले व आपले मनोगत व्यक्त केले। महाराष्ट्रभरातून बहुजन समाज या प्रश्नासाठी एकत्र आला होता। यावेळी घोषणाबाजीने शहर दणाणून गेले होते। प्रतिनिधी यवतमाळ प्रमोद मेटांगे।